नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करतोय 12वी सायन्समधील फिजिक्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे ना, बरोबर का? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन नावाचा चॅप्टर आपण या ठिकाणी सुरू करतोय. तर ह्याच्या नोट्स, ह्याचे MCQ आणि ह्याच्यात काय असेल ते दररोजचं लिखाण तुमचं पूर्ण असायला पाहिजे. कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन आहे ते तुम्ही बघून पूर्ण करा नोट्समध्ये किंवा तुमच्या नोट्सच्या ह्याच्यामध्ये केलं तर चालते, पूर्ण काय अडचण नाही. तर कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन पण तुम्ही पूर्ण करायचे आहे. तर बघा आता ह्याच्यामध्ये काय काय आपल्याला आवश्यक आहे ते तुम्ही पूर्ण करा. काय लागते? व्हॉट इज द फोर्स एक्सप्रेस्ड बाय द मुव्हिंग चार्ज इन मॅग्नेटिक फील्ड. मुव्हिंग चार्ज डेन्सिटी वगैरे आपण सगळं बघितलेलं. त्याला काय काय आवश्यक असतं? व्हॉट इज द फोर्स एक्सप्रेस्ड बाय मुव्हिंग चार्ज इन द मॅग्नेटिक फील्ड. तो काय असतो ते सांगायचं आहे. व्हॉट इज द टॉर्क एक्सप्रेस्ड बाय द करंट कॅरिंग लूप केप्ट इन मॅग्नेटिक फील्ड. पाठीमाग चॅप्टरमधलं जाईल सगळं. मुव्हिंग कॉईल गॅलनोमीटर वगैरे बघितलं का? त्याच्यामधलं हे कन्सेप्ट आहे सगळं. व्हॉट इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंटम ऑफ द करंट कॅरिंग कॉईल. हे पण झालेलं आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंटमला काय असतं? पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोल असणार त्याच्यामध्ये. डायपोल मोमेंटम दोन्ही बाजूला मोमेंटम. आणि व्हॉट इज द फ्लक्स ऑफ द व्हेक्टर फील्ड थ्रू द गिव्हन एरिया. फ्लक्स म्हणजे काय असतं? नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन म्हणजेच काय असतं? फ्लक्स असतं. अनेक एकत्र लाईन येणं त्याला आपण फ्लक्स म्हणतो. फ्लक्स कशी तयार होते? नंबर ऑफ लाईन्स, इलेक्ट्रिक लाईन्स असतात त्याला काय म्हणतो? इलेक्ट्रिक फ्लक्स. जर मॅग्नेटिक लाईन असेल तर मॅग्नेटिक फ्लक्स. तर हे काय, त्याची उत्तर बघून पूर्ण करा आणि चेक करून घ्या. त्याच्यामध्ये आता इंट्रोडक्शन बघूया आता ह्या चॅप्टरचं. काय बघूया आता या चॅप्टरचं? इंट्रोडक्शन बघूया. काय सांगितलं इंट्रोडक्शन? सो फार वी हॅव फोकस्ड आवर अटेन्शन ऑन द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. काय करणार आहे आपण या चॅप्टरमध्ये? इलेक्ट्रिक फील्ड तयार करायचं. तुम्हाला काय करायचं? जनरेशन करणं म्हणजे तयार करणं इलेक्ट्रिक फील्ड. आता ही लाईट दिसते, पण इथं सुद्धा तुम्हाला काही प्रमाणामध्ये त्या लाईटचा परिणाम तुमच्या वायरवरून करंट असतो, त्या वायरच्या करंटचा परिणाम इथं सुद्धा असतो. इथं सुद्धा परिणाम आहे, पण तो आपल्याला जाणवत नाही. तो त्याची तीव्रता, त्याची डेन्सिटी काय असणार आहे? कमी असणार आहे. मग तसं आपल्याला तयार करायचं जास्त. आता बघा इथं काय आहे? आपली अर्थ काय आहे? मॅग्नेट आहे. अर्थ काय आपली? मॅग्नेट आहे. आपण खाली ओढलं जातो का थोडंसं? साधं खुर्ची सुद्धा आपण खाली पडतो लगेच. खाली कशासाठी पडतो आपण? खाली पडतो म्हणजे काय होतं? अर्थ खेचून घेते ना आपल्याला. आपण आता बसलोय, आपल्याला वाटतं आपण काय कशाचा आपला परिणाम, पण आपल्या बॉडीवर कशाचा परिणाम आहे? आता ग्रॅव्हिटेशनचा परिणाम सुरू आहे आपल्या बॉडीवरती. येतं लक्षात? आपल्याला वाटतं आपण मोबाईल वापरतो, आपल्याला काहीच होत नाही, पण प्रत्यक्षपणे मोबाईलला व्हायला चालू असते. ही लाईट आपल्या डोळ्यामध्ये जायला चालू असते, ती प्रक्रिया चालूच असते. प्रत्यक्ष चालू असतात त्या गोष्टी. मग एलॉन मस्कचं सगळं काम कशावर चालू आहे? ह्याच्यावर चालू आहे ना, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता तुम्ही चार्जिंगचं नवीन आणलंय बघा. मोबाईल बाजूला असतो, चार्जर तिकडे लावलं असतं, मोबाईल चार्जिंग होतो इथं. ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे ना सगळं. आता असं चार्जर मोबाईल आता असं असणार काही दिवसांनी. गाडी सुद्धा असं चार्जर होणार. घरामध्ये नुसतं मोबाईलचा ते चार्जर येत लावायला बटन चालू करा, नुसतं मोबाईल त्याच्या शेवटी ऑटोमॅटिक चार्जिंग होणार. मोबाईल चालूच झाला तर वायर संपणार आता काही दिवसांनी. इतर तेवढ्या पुढे टेक्नॉलॉजी चालली आता. आणि हे सगळं काम इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं आहे ह्या चॅप्टर. एलॉन मस्कचं जे कार्य आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे, त्याचं कार्य आहे सगळं फिजिक्समधलं. सगळं कार्य त्याच्यावर आहे. वायरलेस सगळं चालू आहे. तर हेच कन्सेप्ट आहे जिथं नेमकं काय होतं बघा. So far we have to focus on our attention in generation of electric field by the stationary charge and magnetic field by moving charge. दोन कन्सेप्ट याच्यामध्ये वापरलेत. काय फोकस करायचं आपल्याला या ठिकाणी? तर इलेक्ट्रिक फील्ड तयार करणं, जनरेशन करणं म्हणजे तयार करणं बाय स्टेशनरी चार्ज. कोणाच्या साह्यानं? स्टेशनरी चार्ज. एखाद्या ऑब्जेक्टवरती काहीतरी या ठिकाणी काय आहे? स्टेशनरी चार्ज आहे. आणि या स्टेशनरी चार्जमुळं दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड तयार झाले दिसतील. अँड द मॅग्नेटिक फील्ड बाय मुव्हिंग चार्ज. स्टेशनरी चार्ज
आणि तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड तयार करायची बाय मुव्हिंग चार्ज. मुव्हिंग चार्जमुळे मॅग्नेटिक फील्ड आणि या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड. कोणामुळं? इलेक्ट्रिक फील्ड तयार करायची स्टेशनरी चार्जमुळे. स्टेशनरी म्हणजे स्थिर असणारा इलेक्ट्रिक चार्ज. त्याच्यामुळे तुम्ही काय तयार करणार आहे? इलेक्ट्रिक फील्ड. आणि मॅग्नेटिक फील्ड कोणामुळं? तर मुव्हिंग चार्जमुळे. मुव्हिंग चार्ज म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी असं जाणारा सारखा चार्ज वाहणार आहे. त्याच्यापासून तुम्हाला काय तयार करायचं आहे? मॅग्नेटिक फील्ड. तर दोन गोष्टी असतात. कोणामुळं काय? ड्युरिंग द इयर्लियर द डेकेड्स ऑफ द 19th century, म्हणजे 19व्या शतकामध्ये, म्हणजे हे दशक जर बघितलं आपण, Oersted, Ampere and the few other established the fact of electricity and the magnetism are interrelated. तर ह्याच्यावर कुणी कुणी काम केलं आतापर्यंत बघितलं आपण या शतकामध्ये 1900 सालाच्या आसपास, आता बघितलं 2025 पर्यंत आपण. त्याच्यावर काम कोणी केले बघा? 19th centuryमध्ये, 19व्या शतकामध्ये ह्याच्यावर काम कोणी केले बघा? तर त्याचा आता एवढा भयंकर फायदा व्हायला चालू होता 2020-25 मध्ये. त्याच्यावर सगळं पूर्णपणे ह्यांनी काम कधी केले? 19व्या शतकामध्ये ह्यांनी काम केले. कुठले सायंटिस्ट होते त्यावेळेस? तर त्याच्यामध्ये जर ॲम्पियर आहे, ऑरेस्टेड आहे, तर ह्या सायंटिस्टने काम केलं. फ्यू ऑदर एस्टॅब्लिश्ड बाय द फॅक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. म्हणजे नेमकी इलेक्ट्रिसिटी काय आहे? ही लाईट दिसते म्हणजे नेमकं काय? ह्याचा पूर्णही दिसते लाईट, चमकते, प्रकाश पडतो, ही भाग वेगळा झाला. ह्याच्या पाठीमाग काय? इलेक्ट्रिसिटी नेमकी काय आहे? मॅग्नेटिक फील्ड काय आहेत? तर ह्याच्यावर जास्त अभ्यास त्यांनी केला, वेगवेगळ्या फॅक्ट सांगा. आणि त्या दोन्हीमध्ये काय आहे? एक रिलेशन आहे, इंटर रिलेशन. आपण काय म्हणतो? लाईटला चिटकला मेला. काय म्हणतो आपण? लाईटला चिटकला म्हणजे त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, म्हणजे मॅग्नेटिक फोर्स वगैरे आहे. आपल्या पृथ्वी सुद्धा काय करते? ओढून घेते. हे लक्षात. आपण अर्थला चिटकतो ना, वरनं खाली येऊन धडकतो, म्हणजे काय करतो आपण? अर्थला चिटकून बसतोय आपण सारखं, ओढते ना आपल्याला अर्थ. तसं मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड ह्यांच्यामध्ये इंटर रिलेशन असतं. हे ॲम्पियर, ऑरेस्टेड यांनी सांगितलेलं आहे. रिलेशन आहे यांच्यामध्ये, हे लक्षात घ्या. A question was the naturally raised whether the converse effect of the moving electric charge produces magnetic field. आता तुम्हाला काय तयार करायचं आहे बघा? तर इफेक्ट ऑफ द मुव्हिंग इलेक्ट्रिक चार्ज, जो काय मुव्हिंग इलेक्ट्रिक चार्ज आहे, प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. तो काय करतो? मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. वॉज पॉसिबल. कसं पॉसिबल होतं? दॅट इज, कॅन वी प्रोड्यूस द इलेक्ट्रिक करंट बाय मुव्हिंग मॅग्नेट. तर मुव्हिंग मॅग्नेटच्या साहाय्यानं आपण इलेक्ट्रिक करंट तयार करू शकतो. त्यासाठी आपण जनरेटर बघितला, मोटर बघितला त्या 10वीमध्ये, बरोबर. तुम्ही छोटासा प्रयोग करायचा बघा. मोटर बारीक रिमोटची गाडी असते, त्याच्यामध्ये आतमध्ये तसली मोटर असते बारकी, आणि त्याच्यामध्ये करंट असं हे लावलेलं असतं, चुंबक असतं बघा, लहान लहान गोल असं मॅग्नेट लावलेलं असतं. त्याला आपण तसला LED बल्ब घ्यायचा आणि त्याला ते पाठीमागे जोडायचं, आणि मोटर अशी जोरात फिरवली बल्ब लागतो. किंवा पहिलं सायकलला डायमंड असायचं, तसं डायमंड माग सायकल पडली तर चाकाला घासायचं, लाईट लागायची. म्हणजे आपण मॅग्नेटच्या साहाय्याने काय केलं? इलेक्ट्रिसिटी तयार करू. आणि इलेक्ट्रिसिटीमुळं मोटर फिरू शकतो. उलट सुलट करता येते ना. आता इलेक्ट्रिसिटी आहे, बटन चालू केलं, मोटर फिरती, फॅन फिरला. हे लक्षात. हिथली पिन काढायची ह्याची, आणि हाताने आपण फॅन जोरात फिरवला असं, आणि इकडे बल्ब जोडायचा, बल्ब लागणार माघार, त्या वायरीत नेतो माघारी करंट, त्या वायरीतनं माघारी करंट येतो. येतं लक्षात तुमच्या? तर हे लक्षात ठेवा. तर आपण इलेक्ट्रिसिटीवरून इलेक्ट्रिसिटीचा वापर करून आपण ही मॅग्नेटच्या साहाय्याने फॅन वगैरे सगळं फिरू शकतो, मोटर फिरू शकतो, आणि ह्याच्यावरून परत आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. येतं लक्षात? तर या दोन्ही गोष्टी पॉसिबल आहेत, बरोबर. दॅट कॅन वी प्रोड्युसेस द इलेक्ट्रिक करंट बाय मुव्हिंग मॅग्नेट. तर मॅग्नेटच्या साहाय्याने आपण इलेक्ट्रिक करंट तयार करू शकतो. इलेक्ट्रिक करंटच्या साहाय्याने मॅग्नेट सुद्धा फिरवू शकतो. ह्या दोन्ही गोष्टी काय आहेत? उलट्या सुलट्या. इन द 1831, म्हणजे 1831 साली, फॅराडे इन इंग्लंड परफॉर्मड अ series of experiment in a connection with the generation of electric current. काय सांगितलेलं आहे? series of experiment in the connection with the generation of electric current by means magnetic flux.
तर ह्या सायंटिस्टने काय केलंय बघा सायंटिस्टनं. तर 1831 साली फॅरेडे नावाच्या वैज्ञानिकांनी इंग्लंडमध्ये एक परफॉर्म्ड सिरीज एक्सपेरिमेंटची तयारी केली. म्हणजे एक्सपेरिमेंट करत बसायचं. काय करायचं? प्रयोग करत बसायचा. काय प्रयोग केले? इन कनेक्शन विथ द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्याने काय केला? इलेक्ट्रिक करंट तयार केला बाय मीन्स मॅग्नेटिक फ्लक्स. तयार करणं. इन द सेम इयर जोसेफ हेनरी. तर त्याच वर्षी 1799 ते 1868 साली जोसेफ हेनरी नावाचा वैज्ञानिक होता. डेमॉन्स्ट्रेटेड दॅट इलेक्ट्रिक करंट वेअर इंडेडेड प्रोड्युस्ड इन द क्लोज्ड सर्किट. काय सांगितलंय? डेमॉन्स्ट्रेटेड दॅट द इलेक्ट्रिक करंट जो आहे वेअर इंडेडेड इन द प्रोड्युस्ड इन द क्लोज्ड सर्किट ऑर कॉइल व्हेन सब्जेक्टेड टू द टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड. त्या ठिकाणी टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतात हे दाखवून दिलं त्यांनी. द आउटकम ऑफ दिस एक्सपेरिमेंट लीड्स टू द व्हेरी बेसिक इम्पॉर्टन्स लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. आता ह्यातून काय तयार झाला? तर एक नियम तयार झाला. कशाचा नियम तयार झाला? तर बेसिक इलेक्ट्रोमॅग्नेटिझम known as Faraday's law of induction. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम known as Faraday's law of induction. इंडक्शन म्हणजे प्रभाव. इंडक्शन म्हणजे काय? प्रभाव. इलेक्ट्रिसिटीचा कसा प्रभाव होतो, मॅग्नेटचा कसा प्रभाव होतो दुसऱ्या जवळच्या साहित्यावरती आपण बघतोय. तर ही प्रभाव कसा तयार झाला? त्याला फॅरेडेज लॉज ऑफ इंडक्शन. इंडक्शन म्हणजे थोडक्यात परिणाम, त्याचा प्रभाव, असा ही गोष्ट लक्षात घ्या. आणि इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, त्याला EMF म्हणतो आपण, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. And therefore the current can be indebted in the various process that involves change in the magnetic flux. आता मॅग्नेटिक फ्लक्स काय होणार? बदलणार. करंट बदलला, मॅग्नेटिक फ्लक्स बदलणार. करंट कॅन बी इंडेडेड इन द व्हेरियस प्रोसेस दॅट इन्व्हॉल्व्स इन चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स. द एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन फायडेज ऑफ समराइज्ड गिव्हन बिलो. तर त्यांनी ऑब्झर्वेशनतून काय काय सांगितलं फायडेने? पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं तर बघा कसा परिणाम होतो बघा. When a magnet approaches a closed circuit, consisting coil. काय दिसते पलीच्या डायग्राम मध्ये तुम्हाला? इथं काय ठेवलाय? इथं काय ठेवलाय? हा मॅग्नेट आहे. कसला मॅग्नेट आहे? बार मॅग्नेट आहे. आणि बार मॅग्नेटच्या शेजारी काय केलंय? ही एक कॉइल आहे, कॉइल आहे का? आणि या कॉइलला काय केलेलं आहे? यातनं करंट सोडला. या कॉइलमधनं काय सोडलेलं आहे? करंट. जसं आपण शेगडीचं बटन दाबले की शेगडीचं तसं लाल सगळ्या तारा होते. येतं लक्षात? तुम्ही सकाळ बटन हिटरला चालू केलं की सगळं गरम पाणी होतं. त्यातनं काय होतं? कॉइल लाल होती किंवा त्यातनं हीट बाहेर पडते. हीट बाहेर झाली पाणी तापतं. बरोबर आहे का? तर तसं इथं काय केले? शेजारी दोन्ही शेजारीच आहे. इथं काय केलंय बघा. ही काय या ठिकाणी असं कॉइल आहे. त्या कॉइलमधनं करंट पाठवलाय असं. आणि इथे काय जोडलाय? गॅल्व्हनोमीटर. बरोबर. आणि शेजारी काय ठेवलाय? मॅग्नेट. आता या दोन्हीमध्ये रिलेशन आहे. तुम्हाला दिसताना काय दिसत नाही, हे लांब वायाचा काय संबंध आहे असं वाटतंय, पण या दोन्हीमध्ये इंटर रिलेशनशिप असतं. तुम्हाला इथं खरी गोष्ट फोकस तुम्हाला कुठं करायचा आहे तर लक्षात काय, त्याच्यापुढे डॉटेड लाईन दाखवली वर, त्याच्यावर जी डॉटेड लाईन दाखवली ही खरी गंमत आहे. हे दिसते कशी? ही डॉटेड लाईन. तर ती खरा त्याचा परिणाम आहे. लक्षात, ही डॉटेड लाईन दिसते बा आतमध्ये, ही कॉइल मधून तयार झाली, तिथं मॅग्नेटिक फील्ड तयार होतात. पुढं काय झालं? When a magnet approaches to the closed circuit consisting of coil 12.1, it produces current in it. This current is known as induced current. आता आपण याला बॅटरीवर कुठलं जोडलेलं नाही बरं का. तुम्हाला बॅटरी दिसते कुठं जोडलेली याला? त्यांनी फक्त प्रयोग तुम्हाला काय सांगितलं माहिती आहे का? हा इथं मॅग्नेट आहे म्हणून सांगितलं आहे. आता ही छोट्या प्रमाणामध्ये प्रयोग आहे. आणि इथं एक अशी कॉइल लावायची. काय लावायची? एक कॉइल लावायची. इथं फक्त गॅल्व्हनोमीटर जोडायचा आणि ह्यातनं तुम्हाला करंट तयार झालेला दिसेल किंवा करंट वाहिलेला दिसेल. त्याला बॅटरीवर काय जोडलंय का? बाकीचं करंट यातनं कुठे पाठवलंय का? नाही. पण करंट वाहायला लागतोय. कुठनं? कसा? कुठनं करंट तयार होते? तर ह्या मॅग्नेटिक फील्डमुळं ह्यातून करंट तयार झालेला तुम्हाला दिसतोय.
इथे ही मॅग्नेटिक फील्ड ह्यात करंट तयार होऊन इथे तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटरमध्ये थोडंसं डिफ्लेक्शन दिसेल. प्रयोग किती साधा सिंपल आहे बघा, तुम्ही सुद्धा प्रयोग करू शकता. इथे गॅल्व्हॅनोमीटर जोडलाय, गॅल्व्हॅनोमीटर आहे का, इथे काय करायची, एक कॉईल जोडायची. आपण सुद्धा हे प्रयोग करून बघू शकतो. ह्या कॉईलला अशी गॅल्व्हॅनोमीटरला जोडून टाकाय दोन्ही टोकं. इथं जवळ मॅग्नेटची पट्टी न्यायची, मॅग्नेटचा बार मॅग्नेट जवळ न्यायचा आणि ह्यात तुम्हाला इथला गॅल्व्हॅनोमीटरचा काटा असा हल्लेला दिसेल, डिप्लेशन दिसेल. करंट तर चाललाय त्याला आपण नाही, पण त्या ठिकाणी करंट थोडा का होईना मायक्रो प्रमाणामध्ये तयार झाल्याशिवाय राहत नाही. करंट तयार कसा करंट तयार झाला, मॅग्नेटिक फील्डमुळे तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसेल. हा प्रयोग कुणी केलेला आहे, तर दिस करंट इज नोन ॲज इंड्युस्ड करंट. आणि हा करंट काय, याला काय नाव दिले, इंड्युस्ड करंटला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, मराठीमध्ये काय म्हणतो इंड्युस्ड करंटला. इंड्युस्ड करंट म्हणजे काय, इंड्युस्ड म्हणजे काय, प्रभावामुळे तयार झालेली विद्युतधारा, त्याला इंड्युस्ड करंट म्हणून. प्रभाव म्हणजे काय, आता कॉमेडियन आहे असं भारी बोलतो आणि त्याच्या प्रभावामुळं, त्याच्या बोलण्यामुळे आपण हसतो, हा हा म्हणजे काय झालं, त्याच्या बोलण्याचा परिणाम आपल्यावरती होतो. तसं ह्या ठिकाणी मॅग्नेट आहे का, ही मॅग्नेटची हालचाल झाली किंवा मॅग्नेट ठेवला का, या मॅग्नेटचा परिणाम कुठं होतोय, त्या कॉईलवरती, बरोबर आहे का. आणि ह्या कॉईलमध्ये काय तयार होतोय, थोडा का होईना आपण करंट तयार होतो. म्हणून याला म्हणायचं मॅग्नेटच्या परिणामामुळं, प्रभावामुळं तयार झालेला करंट, किंवा त्याला आपण काय म्हणतो, इंड्युस्ड करंट म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, इंड्युस्ड म्हणजे तयार झालेला किंवा प्रभावामुळे तयार झालेला करंट. इंड्यूस होणे म्हणजे काय, तयार होण्याच्या अर्थानं थोडक्यात, किंवा प्रभावामुळे प्रभावी करंट, प्रभावी विद्युतधारा, याच्या लक्षात. अशा प्रकारे करंट या ठिकाणी तयार होतो. बार मॅग्नेट अप्रोचिंग टू द क्लोज्ड सर्किट कन्सिस्ट ऑफ द कॉइल अँड गॅल्व्हॅनोमीटर. डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय तिथे काय दिलं, when the magnet is taken away from the closed circuit, current is again produced but the opposite direction with respect to the experiment I. बघा आता काय केले बघा, समजा when the magnet is taken away from the closed circuit, तर मॅग्नेट जो आहे हा थोडासा काय करायचा, लांब न्यायचा, थोडासा लांब न्यायचा. मग काय होईल, करंट इज अगेन प्रोड्युस्ड, बट करंट तयार होईल पण इन द अपोजिट डिरेक्शन विथ रिस्पेक्ट टू द इन एक्सपेरिमेंट 1. पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये करंट कसा वाहत होता, असा वाहत होता. आणि जर हा मॅग्नेट आपण याच्यापासून दूर नेला तर करंट काय होईल, असा व्हायला लागेल, उलटा व्हायला लागेल. काय होईल, उलटा व्हायला लागेल. कळलंय काय करायचं. आता इथे मॅग्नेट जवळ आहे, जर हा मॅग्नेट इथनं काय उचलून इकडे बाजूला नेवला तर काय होईल, एक करंट असा वाहतोय का, ते परत कसा व्हायला, असा उलटा व्हायला. याच्या लक्षात, हे असं व्हायला लागतं. हा प्रयोग करून बघितलाय, तुम्ही सुद्धा प्रयोग करून बघू शकता. If instead of the magnet, the coil is moved toward the magnet away from it, and induced current is produced in the coil in the closed circuit. तरी पण असं होते बघा. आता काय आपण आता यावेळेस काय केलं, ही जी कॉईल आहे ती फिक्स एका जागेला ठेवली. पहिल्यांदा मॅग्नेट जवळ आणला, मॅग्नेट काय केला, पहिल्यांदा चुंबक जवळ आणला आणि परत लांब नेला. जवळ आणला, लांब आणला, कोणाला आपण हलवलं, आता इथं पहिल्या केसमध्ये मॅग्नेट हलवलंय आपण, कॉईल हलवली का नाही. दुसऱ्या केसमध्ये काय करायचं माहिती आहे का, दुसऱ्या केसमध्ये मॅग्नेट फिक्स ठेवायचा आणि कॉईल एकदा जवळ आणायची आणि एकदा लांब न्यायची. कॉईल करायची, कॉईल एकदा जवळ आणायची, सरकवत लांब न्यायची. इकडे लक्ष दे. कॉईल करायची एकदा, कॉईल काय करायची, एकदा जवळ आणायची आणि परत काय करायची, लांब न्यायची. मग त्यावेळेस काय होईल, कुठं चाललं होतं, if instead of the magnet the coil is moved toward the magnet, कॉईल काय करा, जवळ आणा, मॅग्नेट टुवर्ड द मॅग्नेट म्हणजे मॅग्नेटकडे कॉईल आणणे, मॅग्नेटकडे ती कॉईल जवळ घेऊन यायची आणि अवे म्हणजे दूर घेऊन जायची. इट इन आणि इंड्युस्ड करंट इज प्रोड्युस्ड इन द कॉईल, तरी पण त्या कॉईलमध्ये करंट तयार झालेला तुम्हाला जाणवेल. इन द क्लोज्ड सर्किट, तर या सर्किटमध्ये जवळ आलं की त्यातनं करंट तयार होईल. इकडं लांब नेलं, करंटची दिशा बदललं, जवळ आला करंटची दिशा बदलेल, हे लक्षात ठेवा.
if the polarity of the approaching the or receding magnet changed the direction of induced current in the coil is also changed. आलं लक्षात? तरी सुद्धा त्यामध्ये काय होईल, करंटची दिशा काय होणार आहे, बदलणार आहे. लक्षात घ्या. तुम्ही जवळ कॉईल आणली, टुवर्ड द मॅग्नेट, अवे फ्रॉम द मॅग्नेट, असं केलं की त्यातली दिशा काय होईल, करंटची डिरेक्शन बदलेल. Magnet is changed, the direction of induced current in the coil is also changed. हे लक्षात ठेवा. Polarity of approaching or receding the magnet is changed, the direction of induced current in the coil is also changed. म्हणजे काय माहित आहे, तुम्ही समजा ही काय होतं, इथे एन होता, इथे एस होता, मी बदललं, काय केलं, एस इकडे केला आणि एन इकडे केला, ही करंटची डिरेक्शन काय होईल, बदलेल. पहिल्यांदा काय होतं बघा, एन एस होतं, त्यावेळेला करंट काय होतोय, असा वाहतोय, बरोबर आहे. मी मॅग्नेट असा उलटा फिरवला, म्हणजे काय केलं, एस इकडे केलं आणि एन इथे केलं, त्यावेळेस काय होईल, करंट असा वाहेल. येतं लक्षात? म्हणजे मॅग्नेटची पोझिशन चेंज केली, पॉलॅरिटी चेंज केली, तर करंटची सुद्धा डिरेक्शन काय होईल, बदलेल. इंड्युस्ड करंटची डिरेक्शन सुद्धा काय होईल, बदलेल. लक्षात ठेवा. The magnitude of induced current depends upon relative speed of coil. काय सांगितलं कन्सेप्ट, द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड करंट. मॅग्निट्यूड आहे जे इंड्युस्ड करंटची मॅग्निट्यूड, म्हणजे किती प्रमाणामध्ये, किती किमतीमध्ये करंट तयार झाला. मॅग्निट्यूड म्हणजे काय, अमाऊंट, थोडक्यात 2 एम्पियर, 4 एम्पियर, 10 एम्पियर, 15 एम्पियर, बरोबर. द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड करंट depends upon relative speed of the coil with respect to magnet. It is also depends upon the number of turns in coil. बघा, तर ह्या कॉइलची किती नंबर असे राऊंड आहेत, नंबर ऑफ कॉइल म्हणजे ते काय म्हणले, नंबर ऑफ टर्म्स इन द कॉइल, त्या कॉइलमध्ये असे राऊंड किती आहेत त्याच्यावर सुद्धा काय आहे, अवलंबून आहे. म्हणजे किती मॅग्निट्यूड मध्ये इंड्युस्ड करंट तयार होणार आहे हे कशावर अवलंबून आहे, तर या कॉइलचे असणारे असे गोल 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 वेढे किंवा टर्न, त्याचा सुद्धा परिणाम होणार आहे. द इंड्युस्ड करंट एक्झिस्ट सो लॉंग ॲज देअर इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन द कॉइल अँड मॅग्नेट. कॉइल अँड मॅग्नेटमध्ये कसली मोशन असते, तर रिलेटिव्ह मोशन. कसली, द इंड्युस्ड करंट एक्झिस्ट लॉंग देअर इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन द कॉइल अँड मॅग्नेट. कॉइल आणि मॅग्नेटमध्ये कसली मोशन आहे विद्यार्थी मित्रांनो, रिलेटिव्ह मोशन आहे. बघा इथे काय दिलंय, कॉइल 1, इथे काय दिली, कॉइल 2. आता काय झालंय बाबा, रिओस्टॅट जोडलेला आहे या ठिकाणी, रजिस्टर सारखा असतो, रजिस्टर सारखा रिओस्टॅट जोडलेला आहे. इथे बॅटरी जोडलेला आहे, इथे बटन बंद चालू करण्यासाठी की जोडलेले आहे, बरोबर. इथे काय तुमची कॉइल 1 आहे, इथं कॉइल काय आहे, 2 आहे. मग काय होईल, चला करंट असा व्हायला लागला, असा 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 असा, इथे कॉइल जोडलेलं आहे, असा करंट माघारी आला. बघा कसं होतं. आता ह्या कॉइल 1 मधून आपण करंट पाठवलाय आणि तुम्हाला गॅल्व्हनोमीटर मध्ये इथे डिफ्लेक्शन दिसेल. ह्याला काय जोडलंय का आपण, कुठं वायर फिअर काय, ह्याला करंट जोडलेला दिसतो का कॉइल 2 मध्ये, कॉइल 2 मध्ये काय जोडलंय का, त्याला करंट दिलाय, काय दिलाय का, हे लक्षात. चिमटा घेतला, इथं लागला मंत्राला जोडायला, म्हणजे करंट दिलाय मला, आणि झटकापासून तर कोण करतोय, तर करंट दिलाय कोणाला, कॉइल 1 मध्ये. करंट जाणवतोय कुठं, कॉइल 2 मध्ये. हे कसं काय, त्याला काय म्हणायचं, इंड्युस्ड करंट. त्याला काय म्हणायचं, प्रभाव. बोलतोय मी, म्हणताना असंच करू, म्हणजे मी बोलण्याचा परिणाम तिथं होतो. म्हणजे करंट पाठवला ह्यातनं, करंट दिसतोय कुठं, हे गॅल्व्हनोमीटर मध्ये. ह्याला म्हणायचं इंड्युस्ड करंट. ह्याला काय म्हणायचं, इंड्युस्ड करंट. हे लक्षात ठेवा, ह्याला म्हणायचं इंड्युस्ड करंट. तर हे कॉइल 1 मधून ज्या वेळेला तुम्ही बॅटरीच्या सहाय्याने काय तर व्होल्टेज देता, करंट पाठवता, तुम्हाला हे कुठं दिसेल ह्याचा चेंज, तर तुम्हाला हे जी मध्ये गॅल्व्हनोमीटर मध्ये ह्या कॉइल 1 मधून करंट पाठवला आणि तुम्हाला इकडे सुद्धा काय दिसेल, करंट वाहिलेला दिसेल, करंट जाणवेल. लक्षात घ्या. 2 coils with their planes facing each other. त्यानंतर काय दिलंय बघा, instead of magnets and closed circuit
instead of magnet and closed circuit, two coils with their planes. काय सांगितलेलं आहे? Instead of magnet and closed circuit, two coils with their planes facing each other. ते काय करतात? एकमेकाला फेस करतात. Also produces similar effects mentioned above experiment. Also produces similar effect mentioned above experiment. One coil is connected. One coil is connected. काय म्हणले? एका कॉइलला तुम्ही करंट वगैरे काय तर जोडलेलं आहे, दुसऱ्याला काय नाही. Q with the ends of the other coil are connected to the galvanometer. पहिल्या कॉइलमध्ये तुम्हाला रेओस्टॅट दिसतोय, की जोडलेलं दिसते, बॅटरी जोडलेली दिसते. दुसऱ्या कॉइलमध्ये तुम्हाला फक्त गॅल्व्हनोमीटर जोडलेला दिसतो, दुसरं काय नाही ते दुसऱ्यामध्ये. The coil which consists of the source of EMF battery is turned in primary coil and other secondary coil. Then this is the two coils following observation are made. तर त्या ठिकाणी काय काय घडेल ते तुम्हाला खाली दिलेलं आहे. म्हणजे पहिल्या कॉइलला आपण काय काय जोडले? बॅटरी जोडली आहे, की जोडलेले आहे, अजून काय जोडले? रिओस्टॅट जोडलेला आहे, त्यातनं करंट पाठवला आहे. आणि दुसऱ्या कॉइलमध्ये काय मुळी अशी कॉइल एक आहे आणि गॅल्व्हनोमीटर एक आहे, दोन्ही. आता त्यात काय होतं? आता पहिल्या कॉइलमधून जर आपण करंट जोडला, बटन चालू केलं, पहिल्या कॉइलमधून करंट व्हायला जायला लागलं. आता काय होईल बघा, ऑब्झर्वेशन. When the circuit in a primary coil is closed or broken, a momentary deflection is produced in the galvanometer at the time of the make a break. When the circuit is closed or broken, the direction of deflection in the galvanometer are opposite to each other. बघा, आता तुम्हाला इथं काय जाणवेल? ज्या वेळेला पहिल्या कॉइलमधून तुम्ही करंट पास कराल त्यावेळेला तुम्हाला डिफ्लेक्शन दिसेल कुठं? दुसऱ्या कॉइलमध्ये. काय दिसेल? ही तुमची कॉइल 1 आहे, काय कॉइल 2. ह्यातनं ज्या वेळेला करंट वगैरे तुम्ही पाठवाल तेव्हा तुम्हाला डिफ्लेक्शन कुठे दिसेल? या दुसऱ्या कॉइलमध्ये तुम्हाला डिफ्लेक्शन दिसणार. येतं लक्षात? तर हे लक्षात ठेवा नीट. क्लोज्ड ब्रोकन. परत पुढे काय म्हणले बघा? मोमेंटरी डिफ्लेक्शन इज प्रोड्यूस्ड इन द गॅल्व्हनोमीटर at the time make or break when the circuit is closed or broken. The direction of deflection in the galvanometer are opposite to each other. तर त्याची डिरेक्शन बदलेल. आता सर्किट इज क्लोज्ड म्हणजे करंट सुरू केला. क्लोज्ड म्हणजे काय? सर्किट जोडलं गेलं, कनेक्शन काय झालं? सो इथे क्लोज्ड आणि ओपन मध्ये लक्षात घ्या. क्लोज्ड म्हणजे बटन चालू असणं, ओपन म्हणजे बटन बंद असणं, हे लक्षात घ्या. When the circuit is closed or broken, the direction of deflection is galvanometer are opposite to each other. तर त्यांची काय असेल? चालू केलं डिरेक्शन करंटचा वेगळा असेल, बंद केलं करंटचा दिशा काय होईल? वेगळी होईल. हे लक्षात ठेवा. When there is a relative motion between the two coils with their circuit closed and the induced current is produced in the secondary coil but exists in the long their relative motion between the coils. तर दोन्ही कॉइलमध्ये कशा प्रकारचे मोशन आहे? तर रिलेटिव्ह मोशन आहे. देयर इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन द टू कॉइल्स. दोन कॉइल्समध्ये कशी मोशन आहे? रिलेटिव्ह मोशन. अँड इंड्युस्ड करंट इज प्रोड्यूस्ड. त्या ठिकाणी इंड्युस्ड करंट काय होतो? प्रोड्यूस होतो. पुढं, व्हेनेवर द करंट इन द प्रायमरी कॉइल इज अ चेंज्ड. पहिल्या कॉइलमधला जर करंट बदलला तर इनक्रीज ऑर डिक्रीज, म्हणजे ते पहिल्या कॉइलमधून तुम्ही करंट जास्त पाठवा किंवा कमी पाठवा, मग काय होईल? बाय स्लाइडिंग द रिओस्टॅट जॉकी अँड डिफ्लेक्शन प्रोड्यूस्ड इन द गॅल्व्हनोमीटर. दिस इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ इंड्युस्ड करंट. द इंड्युस्ड करंट एक्झिस्ट along there is a change in current of the primary coil. The above observation indicates that the so long as there change in magnetic flux produced either by magnet or by current carrying coil inside a coil, induced EMF produced in the direction of induced EMF and reverse if the instead of increasing a flux the flux is decreased and vice versa. आता तुम्ही दिलेल्या कॉइलमधून बघा, पहिल्या कॉइलमधून तुम्ही करंट पाठवला असता काय होतं? दुसऱ्या कॉइलमध्ये तुम्हाला डिफ्लेक्शन झालेलं दिसतं. जसं की आपण पहिल्यांदा एक्सपेरिमेंट बघितलं, एखाद्या कॉइलच्या जरी मॅग्नेट ठेवला आणि दुसऱ्या बाजूला आपण काय ठेवली होती? या ठिकाणी मगाशी कॉइल ठेवली होती.
पहिल्यांदा काय ठेवलं, पहिल्या केसमध्ये आपण इथं मॅग्नेट ठेवला आणि दुसऱ्या ठिकाणी काय ठेवली होती आपण, कॉईल ठेवली होती. ह्याच्यामुळे सुद्धा काय ह्या मॅग्नेटची पोझिशन बदलली, करंटमध्ये बदल दिसला. मॅग्नेट जवळ आणला, लांब नेला तरी डिफ्लेक्शन या ठिकाणी दिसलं. तसं दोन्ही कॉईलच्या माध्यमातून सुद्धा काय होतं, हे प्रयोग आपण वेगवेगळे करून बघितले. कॉईलमधून करंट पाठवला, कॉईलमधून करंट बंद केला, कॉईलमधून करंट जास्त पाठवून बघितला, कॉईलमधून करंट कमी पाठवून बघितला. त्याचे सगळे परिणाम तुम्हाला दुसऱ्या कॉईलमध्ये दिसतील. पहिल्या कॉईलमध्ये जे बदल कराल त्याच्यानुसार तुम्हाला दुसऱ्या कॉईलमध्ये बदल झालेला दिसणार आहे. ही काय म्हणतो ह्याला हीच काय प्रयोग आहे, तर ही त्यावेळेचे सायंटिस्ट लोकांनी सगळे प्रयोग केलेले आहे. ह्याच्यावर मस्तपैकी नोट्स बनवा. आज आपण या ठिकाणी इथपर्यंत लेक्चर ठेवून, म्हणजे आपलं या ठिकाणी लेक्चर तर संपतंय आणि इथपर्यंत नोट्स पूर्ण करा. इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, एकदम सोपा आहे. तर हा चॅप्टर जो आहे तो समजून घ्या पहिल्यापासून. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आपली थांबण्याची वेळ या ठिकाणी होते. धन्यवाद.